नमस्कार. कुरकुरीत चकली 1 किलो पीठ होतं, बाकी दिवाळीचं पीठ उरलेलं होतं 1 किलो. तर आता 1 किलो पिठाच्या मी चकल्या बनवत आहे. पीठ पूर्ण मळून घेतलं 1 किलोचं आणि 1 लिटर तेल पण टाकलं. बघा आता किती छान असे पहिलेच पीठ मी बनवून घेतलेलं होतं. एक वेळेस साचा भरला तर 10-12 चकल्या बनतात. तेल जास्त पण कडक होऊन नाही द्यायचं. बघा किती छान असं काटेदार अशा चकल्या बनत आहेत. एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणाऱ्या हे चकल्या आहे. आणि पीठ तर तुम्ही बनवून ठेवू पण शकता. आणि तेल तर जास्त लागत नाही आणि सामानही जास्त लागत नाही. कमी साहित्यातच चकल्या ह्या बनून जातात व्यवस्थित. हे बघा एका साच्यामध्ये किती चकल्या 10-12 चकल्या बनल्या. आता हे पहिले टाकल्यावर पटकन लगेच हलवायचं नाही. 1-1.5 मिनिटानंतरच हलवायचं, नाहीतर चकली तुटेल. बघा एकदम मस्त अशी एक पण चकली तुटत नाही. व्यवस्थित केल्यानं आपलं पोळ्याच्या पिठासारखं पीठ भिजवून घ्यायचं. आणि बघा किती छान अशा चकल्या ह्या बनल्या. कलर पण किती छान आला. आणि कमी साहित्यात पण बनतात आणि कमी वेळात पण बनतात. काहीच अडचण नाही. बघा 1 किलो पिठामध्ये 100 चकली बनते म्हणजे बनते. आणि तेल तर जास्त लागतच नाही आणि तेलकट पण होत नाही. बघा किती छान अशी चकली तयार झाली 1 किलो पिठामध्ये. आणि तेल पण किती उरलं, 1 लिटर तेलामध्ये किती उरलं.